राज्यात सर्वाधिक पाऊस होणाऱ्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरचं हे कोयना धरण चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे। यंदाच्या दुष्काळानं या धरणाचं अस्तित्वच धोक्यात आलंय। अवघ्या काही महिन्यांपूर्वी ज्या धरणात बोटीनं प्रवास व्हायचा त्याच धरणातून आज लोक चालत जात आहेत। पूर्ण ओस पडलेलं जे हे भाग दिसतोय तो पूर्ण कोयना जलाशयाचा एक भाग आहे। अथांग सागरानं भरलेला कायम 12 महिने असणारा हा जो भाग आहे त्या ठिकाणी आता थेंबभरही पाणी नाही आहे। त्यामुळं या अंतर्गत असलेल्या 16 गावांची काय नेमकी व्यथा आहे, कशा पद्धतीने सध्या त्यांचं जनजीवन सुरू आहे पाहायचं आहे आपल्याला। 105 टीएमसी पाणीसाठा असणाऱ्या कोयना धरणात फक्त 9 टीएमसी पाणी उरलंय। पाणीच नसल्यानं इथल्या 16 गावांना दळणवळणाचं कोणतंच साधन उरलेलं नाही। 16 गावांच्या या प्रवासाला सुरुवात झाली बामणोलीतून। बामणोलीत आम्ही आमची गाडी बोटीत चढवली। दुसऱ्या टोकाला बोट पोहोचल्यावर कशीबशी मोटरसायकल वर काढली। इथून साधारण तासाभराचा खडतर प्रवास केल्यानंतर आम्ही पिंपरी गावाजवळ पोहोचलो। आमच्या नदीमधलं पाणी जरा कमी झाले ना, त्यामुळे बोट बंद आहे। या पुढच्या अकल्पे गावापासून बोट बंद झाली आहे, कारण तिथं पाणीच नाही। कोरड्या ठाक जलाशयातून चालत येणाऱ्या महिलांना आम्ही बोलतं केलं। मतदानापुरतं 5 वर्षांनी यायचं, माणसाला शाश्वती द्यायची, निघून जायचं, परत काही नाही। मग आम्ही लोकांनी करायचं काय? म्हणजे आम्हाला जर वाली किंवा कोण असला नसलं तर मग आम्ही जीवन जगायचं कशासाठी? मतदान करण्यापुरतंच का? मेन दवाखाना बांधून सुद्धा इथलं कुठलीच सोय नाही। सिस्टर आली, आज आली, उद्या गेली। आता एकतर सोय, आता काय करायचं? दवाखाना बांधून राहिला, तिला भिंती बांधल्या, काय त्याची सोय सुद्धा कसली सोय नाही तिथं। आता किती अवस्था झाली तिथं। मेन मध्ये दवाखाना पाहिजे, डिलिव्हरीची बाई आल्या नाही तर काय आल्या, कुठे नेणार आम्ही? अर्ध्या वाटेस त्यांचं काय होईल नाही काय नाही, ते लहानचं सुद्धा बाहेर ओढून ठेवलं, पाणी नाही। आता हितपासून काय करता? त्यासाठी आमचा रस्ता क्लिअर झाला पाहिजे। परवा मी आजारी झाले, इथं गाडी नाही, घोडं नाही, काय नाही, लांचा नाहीत, काय नाही। मग आमच्या मुलांना मला घेतली रात वाटण चालत 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 2 दिवस लागलं। 2 दिवस लागलं। 3व्या दिवशी तिथं तापोल्याला गेले दवाखान्यामध्ये। मग आता ही अशी सोय नाही, मग अशी आम्ही मरून जाणार। पाणी खाली गेलंय तर आम्ही जाणार कुठून? आता बाजार आम्हाला 6 महिन्याचा आणून ठेवा लागतो, तेव्हा आम्ही करणार। आणि नसलं तर माणूस ताडपाडून इथं हे आपलं असंच राहतंय। या महिलांचे प्रश्न मनात घेऊन एबीपी माझाची टीम मुऱ्हा गावात दाखल झाली। त्यांच्या समस्याही काही वेगळ्या नव्हत्या। द्राविडी प्राणायाम म्हणजे काय ते त्यांना चांगलंच माहीत झालंय। आता कुठल्याच तालुक्याशी संबंध नाही, ना जिल्ह्याशी संबंध नाही, ना आज आमचं बिल आले तरी ते सुद्धा भरायला जायच्यात। आमचे एखादा माणूस आजारी जर झाला तर त्याला न्यायचं कसं? इथं इतका अति दुर्गम भाग आहे की त्याचा विचार सुद्धा माणूस करू शकत नाही। आता कोयनेचं पाणी सगळं संपूर्ण आटल्यामुळं गेल्यामुळं पहिलं होडीमधून जायचो, ते आता ते सगळं पात्रात पाणी गेल्यामुळं रुतन झालेली माणसाला काही जाता येत नाही। होडी सगळी बंद झालीत, त्याच्यामुळं खेडवरून जायनं आणि महाबळेश्वरला येणं, महाबळेश्वरनं तापोळ्याला येणं। जी कथा या 3 गावांची तीच उरलेल्या 13 गावांची। केवळ मतदानापुरतंच अस्तित्व असलेल्या या गावांना कोणीच वाले नाही। जोपर्यंत पाऊस बरसत नाही तोपर्यंत होड्या सुरू होत नाहीत, निवडणुका येत नाही तोपर्यंत ही गावं अशीच राहणार। संपूर्ण राज्य प्रकाशमान करणाऱ्या या धरणाच्या कुशीतला अंधार मिटवायचा असेल तर त्यासाठी गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची। राहुल तपासे, एबीपी माझा, कांदाटकी खोरं, सातारा।